वळूया पुढच्या बातमीकडे। मराठी भाषेसाठी तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे आगामी काळात दोन राजकीय पक्ष एकत्र येऊन निवडणुका सोबत लढवतील अशी चर्चा सुरू झाली। मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू बाळा नांदगावकरांनी युती संदर्भात मोठं विधान केलं। युतीचा निर्णय पूर्णपणे राज ठाकरे घेणार असले तरी आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्यानं लढवली, त्यामुळे आता ही वेळ आली आहे तरी एकटी निवडणूक लढवू अशी सूचक प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली। बाळा नांदगावकरांच्या सूचक प्रतिक्रियेवरून आता ठाकरे बंधूंची युती टिकणार की फिसकटणार असा सवाल उपस्थित होतोय। आता कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो, कारण शेवटी कसं आहे, प्रत्येक जण आपापला पक्ष कसा वाढवता येईल, आपापल्या पक्षाला यश कसं मिळेल, मग ते महानगरपालिकेतला असो, जिल्हा परिषदेचा असो, पंचायत समितीचा असो किंवा नगर परिषदाचा असो किंवा ग्रामपंचायतीचा असो किंवा विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो, तो प्रत्येक पक्ष आपापला पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो। त्यामुळे कोणी विरोध केला नाही केला, शेवटी पक्षामध्ये आम्हाला आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवलेली आहेत। आता पण तुम्ही ऐकलं असेल, वेळ आली तर आपल्याला एकटेच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। तर महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। बाळा नांदगावकर म्हणतायत की आजपर्यंत आम्ही ह्या एकट्याने निवडणुका लढल्या, मात्र आता आम्ही एकीनं लढणार आहोत। बघा, एक महत्वाचं आहे की आता आपण पाहतोय महाराष्ट्रात जे वातावरण आहे ते हे आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं। आता त्याच्यात पुढे अजून चर्चा होईल, अजून काही बातचीत होईल, पण एक आहे नक्की सेंटिमेंट हे महाराष्ट्र हिताचं आहे आणि जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते आम्ही करू। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। भाऊ एकत्र येणं ही कुटुंबासाठी चांगली गोष्ट असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या। ते एकत्र आहे याच्यात आनंद आहे। जीवलग नाती जेव्हा तुटतात परत एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे। आणि असंच त्यांनी एक एक्झाम्पल ठेवलं की भाऊ भाऊ काही भांडत असतील तर येऊन जायचं, काही अजेंडा असो नसो ती वेगळी गोष्ट, पण एकत्रित राहणं कधी चांगलं कुटुंबासाठी। तिथे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सामनामधील रोखठोकमध्ये भाष्य करण्यात आलं। दोन ठाकरेंची युती होणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल असं विश्लेषण दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी केलं। दिल्ली आणि महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचं राऊतांनी सांगितलं। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना असल्याचा हल्लाबोल रोखठोकमधून करण्यात आला। तसंच मुख्यमंत्री करा, ठाकरेंची युती रोखतो अशी आम्ही एकनाथ शिंदेंनी अमित शहांना दिल्याची ग्वाही तसा दावा राऊतांनी रोखठोक सदरातून केला। ठाकरे बंधूंच्या युतीवर रोखठोकमधून काय भूमिका मांडण्यात आली पाहूया। महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत। मराठीवरील अन्याय सहन करणार नाही आणि त्यासाठी एकजुटीनं लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांमध्ये निर्माण झाला। दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असं होत नाही। हिंदी सक्ती विरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही। ती युती होणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल। महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालं ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत। ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील। ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत आणि बाळा नांदगावकर काय म्हणतात पाहूया। मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे। आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू। आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात। युती होणार नाही होणार मला माहिती नाही, आजच्या तारखेला मी त्या विषयावरती भाष्य करू शकत नाही, कारण मी फार कनिष्ठ मुलगा आहे, कनिष्ठ कार्यकर्ता आहे।
त्याच्यामुळे त्या युतीच्या बद्दल किंवा आघाडीच्या बद्दल हा विषय साहेबांच्या अखत्यात येतो. त्याच्यावरती भाष्य साहेबच करू शकतात. तो प्रत्येक पक्ष आपापला पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो. त्याप्रमाणे पक्षप्रमुख हे आमच्यापेक्षा 1000 फूट पुढे असतात. त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की आपल्या पक्षाचं हित कशात आहे, काय केल्याने माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या पक्षाचं भलं होईल, त्याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकतात काय करायचं तो. राज्यात एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही असूनही फोडाफोडी करतात असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. नाशिकचे अपक्ष उमेदवार देवाभाऊ वाघमारेंच्या प्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. आपल्याकडे तुला एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना. पण दोघांमध्ये फरक आहे. एकाकडे सगळं काही आहे, तो फोडाफोडी करतोय. आणि हा आपला देवाभाऊ त्याला मी म्हटलं आज माझ्याकडे द्यायला काही नाहीये, लढावं लागेल. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलं. हिंदी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे, सरकारनं शासन निर्णय पुन्हा लागू करावा अशी मागणी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्तेंनी केली. ठाकरे बंधूंविरोधात पुढच्या आठवड्यात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही सदावर्तेंनी दिला. हिंदी महाराष्ट्रात शिकवायला सरकारकडे विनवणी करणार, न्यायालयात डंकेकी चोट पे जाणार. हिंदी महाराष्ट्रात शिकलीच पाहिजे. जे गरिबांच्या मुलांचं नुकसान होणार आहे, श्रीमंतांच्या नाही, याकरिता शासनाने जो शासन निर्णय मागे घेतलाय तो पुनश्च लागू करा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जे गुंड प्रवृत्तीची जी कार्यकर्ते आहेत आणि राज ठाकरेची जी विधान आहेत, जी कथनी आणि करणी कशी असावी, कसे व्हिडिओ करावेत, या सगळ्या संबंध बाबी घेऊन उच्च न्यायालयात जाणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेवर कारवाई व्हावी म्हणून. तर मीरा भाईंदर इथल्या सभेत आदित्य ठाकरेंनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचं नाव न घेता टीका केली.